आम्ही आंबेडकरवादी ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी कशाप्रकारे कार्यरत असते हे आपण पाहिलं. आता आपण जाणून घेणार आहोत की इतर दिवशी त्यांचं काम काय असतं. ते फक्त महापरिनिर्वाण दिनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो नाही करत, त्यांच्या विचारांना फॉलो नाही करत, तर ते इतर प्रत्येक दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आणि त्या संघटनेचं कामकाज कसं चालतं त्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे ऑडिटर विपिन कदम सर. जय भीम सर. आम्ही आंबेडकरवादी संघटना ही महापरिनिर्वाण दिवशी कशी कार्यरत असते हे आम्हाला बुद्धभूषण शिंदे सरांनी सांगितलं. पण इतर दिवशी ही संघटना कोणते कोणते उपक्रम राबवत असते? बघा, जसं का आमचे जे अध्यक्ष आहे बुद्धभूषण शिंदे तर तुम्हाला आम्ही आंबेडकरी सामाजिक संस्था या संस्थेबद्दलची बरीचशी माहिती महापरिनिर्वाण दिनी कशा प्रकारे आम्ही उपक्रम राबवला जातो आणि इतर आपल्या या संस्थेचे जे उद्दिष्ट आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आम्ही महापरिनिर्वाण दिनीच्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं तर जसं आपल्या बाबासाहेबांनी सांगितलं संपदा परंपरा की आपल्या समाजातील प्रत्येक स्तराला त्याची माहिती त्याबद्दलची त्यांना मदत पोचवण्याचं कार्य आम्ही या संस्थेमार्फत करत असतो. पाहायला गेलं तर आम्ही या संस्थेमार्फत जसं एखादं रक्तदान शिबिर घेणं, आरोग्य शिबिर घेणं, त्याचबरोबर एखाद्या पीडित किंवा एखादं शैक्षणिक सामाजिक साहित्य आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. किंबहुना आता करोना काळात हा जो मोठा प्रसंग आपल्यावरती येऊन गेला त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ह्या आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्थेच्या तिन्ही विभागाने त्यातील प्रामुख्याने वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर यांनी आपापल्या विभागामध्ये आपापल्या विभागाच्या आजूबाजूला आणि इतरही विभागांमध्ये लोकांपर्यंत साधनसामुग्री पोचवण्याचा खूप आठवणात प्रयत्न केले व त्यांच्यापर्यंत विकास झाला पाहिजे यालाही आम्ही अनुसरून काही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेणं किंवा मुलांच्या विकासाच्या दिशेने काहीतरी आपल्याला नवीन करता येईल या पद्धतीने आम्ही वाटचाल करत असतो. आम्ही आत्तापर्यंत म्हणजे ह्या संस्थेच्या माध्यमातून जसं तर साहेबांनी सांगितलं की युनियन बँकेच्या माध्यमातून आम्ही 200-250 मुलांना त्यांच्या शैक्षणिक साहित्य त्यांची शैक्षणिक जी काही खर्च आहे साहित्य तो पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचपरीने आम्ही बाईंडर या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांना जे दैवरेषिकातील मुलं आहेत त्या 40 विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्या मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्याबरोबर त्यांना इतरही सांस्कृतिक शिक्षणसुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं डान्स म्हणा किंवा मुलांना एखादं कराटे, जुडो किंवा त्या मुलांना त्या स्पर्धेतून पुढे घेऊन जाणं या पद्धतीने आम्ही त्यांचं प्रोत्साहन करत असतो. त्यांनाही त्यामध्ये आम्ही त्यांचं वाटचाल करत आहोत. आताच आमच्याकडे कोमल पटेल म्हणून ही अमराठी मुलगी आहे. या मुलीने राज्यस्तरावरती गोल्डन पदक मिळवलेलं आहे कुस्ती या स्पर्धेमधून आणि तीही आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून पुढे तर सरसावलेली आहे. तिला एका आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो. ह्या संघटनेमध्ये जास्त करून तरुणींनी जास्त हातभार दाबवत आहे. मग तरुणाई म्हटले की करिअर असते, जबाबदाऱ्या असतात. मग आपलं करिअर जबाबदाऱ्या सांभाळून तरुणाई कशाप्रकारे आपल्या संघटनेच्या कामकाजात कॉन्ट्रीब्युशन करते? प्रश्न चांगला तुमचा की तरुण म्हटलं आणि आताच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला आपल्या खाजगी जीवनातून सामाजिक जीवनाकडे वाटचाल करत असताना जो वेळ काढावा लागतो त्यामध्ये खरोखरच सगळ्यांची धावपळी होत असते. पण ह्या आत्ता जो आमच्याशी जोडलेला तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग असा आहे की त्यांना बाबासाहेबांच्या प्रती तळमळ आहे. त्यांनी बाबासाहेबांनी जी आपल्या समाजाला काय जे खडतर स्वतः प्रवास करून समाजाला जे आता देणं दिलं या समाजाला त्या उच्च स्तरावरती घेऊन पोचवलेलं आहे त्याचं ऋण त्यांच्या मनामध्ये आहे. हे ऋण फेडणं हे आमची गरज आहे. बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि आम्हाला सुद्धा समाजाला ते परत देणं आहे या भावनेतूनच ही तरुणं एकत्र आलेली आहेत आणि त्यातून जसा वेळ मिळेल तसा ते वेळ काढून आपल्या ह्या संस्थेला ते वेळ देत आहेत आणि कार्यक्रम आम्ही त्यातून राबवत आहोत. आता आंबेडकरवादी संघटनेने एक खूप म्हणजे उंच स्तर गाठलेला आहे. म्हणजे 100पासून सुरुवात झाली आणि आता हजारोच्या संख्येमध्ये संघटन सुटलेले आहे आणि या संघटकांची व्यवस्था करणं किंवा अंगयांची व्यवस्था करणं यासाठी खर्च तर येतच असणार. मग
मग यासाठी जे खर्च आहे आर्थिक पाठबळ तुम्ही कशा प्रकारे आयोजित करता? आर्थिक पाठबळासाठी आता हे आमचे तरुण जो वर्ग आहे, जो तरुण वर्ग काही व्यावसायिक आहेत, काही शिकत आहेत, काही नोकरी खाजगी नोकरी वगैरे करत आहेत. तर हे तरुण एकत्र येऊन काही गोष्टी आम्ही करत असतो. स्वतःच्या जसं आपण भाऊसाहेबांनी म्हटलेलं आहे की तुमच्या मिळकतीच्या तुम्ही ॲटलिस्ट 1% तरी तुम्ही या समाजाला देण्याकरता द्यायला हवं, ही प्रत्येकाची जाणीव आहे. त्यातून ही मुलं स्वतःच्या पॉकेट मनीमधून ते तेवढं आम्ही ह्या संस्थेमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असतो. एकत्र येऊन समजा म्हणजे एखादा खर्च जरी लाखोपटीने असेल, तर आता आमची जी जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 100पासून त्यात आम्ही 1,500-2,000 पर्यंतची मदत गाठलेली आहे. तर प्रत्येकाने आम्ही 50-100 रुपये जरी काढले तरी आम्ही जो येणारा कार्यक्रम आहे ह्या निधीतून आम्ही तो पूर्ण केला जातो आणि आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आहोत. तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी असे 2 विभाग केलेले आहेत, ग्रुप केलेले आहेत. मग त्यांच्यासाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही काही वेगळ्या प्रकारचं लक्ष घातलेलं आहे का? हो, आम्ही मुलांसाठी थोडं वेगळ्या पद्धतीचं लक्ष दिलं आहे. पण आमचे जे प्रमुख मुलींचं कोऑर्डिनेशन पूजा कांबळे आणि संजीवनी कांबळे ह्या मुलींना लागणाऱ्या सर्व वस्तू त्या आमच्यासोबत कॅरी केलेल्या असतात. मुलींना काही प्रॉब्लेम जरी असेल तरी तो त्यांच्यापर्यंत पर्सनल लेवलला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. किंवा एखाद्या मुलीला पटकन चक्कर आली तरी त्यासाठी आपण वैद्यकीय मदतसुद्धा तिथे तयार केलेली असते. अगदी एनर्जल पावडरपासून ते जर पेन किलर वगैरेपासून आपल्याकडे तयार असतात. हे कोणासाठी सर्वांसाठी तयार असते. पण गेल्या वर्षीपासून आम्ही एक नवीन पायंडा तयार केलेला आहे की आम्ही एक किट तयार केलेलं आहे. आमचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत, मुला-मुलींचे जे ग्रुप आहेत, त्या मुला-मुलींच्या ग्रुपसाठी आम्ही किट तयार केले. त्या किटमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 10 जण असतात. तर त्या 10 जणांसाठी अर्धा लिटरच्या 10 पाण्याच्या बॉटल्स असतील. त्या 10 जणांना दिवसभर थोडे सुका खाऊ, लिमिटेडच्या गोळ्या, एनर्जल पावडरची 4 ते 5 पाकिटं असतात. जर कोणाला थोडंसं अशक्तपणा येत असेल, तर कोणाला गरगरल्यासारखं वाटत असेल, गर्दीमुळे थोडंसं काही मळमळीत होत असेल किंवा ह्या सगळ्या धुराळ्यामुळे जर काही होत असेल त्यासाठी आम्ही एमर्जन्सी पावडरपासून त्यांच्यापर्यंत असते आणि वैद्यकीय मदतीने आमच्या स्टॉलवर असते. जर जास्त उन्हात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सुका खाऊमध्ये आम्ही चिवडा असतो आमचा, त्याच्यामध्ये आम्ही फ्रूट्स देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यूस म्हणजे जास्तीत जास्त पाणी घालून त्यामुळे एनर्जन्सी असतात. म्हणजे लिंबेच्या गोळ्यात सगळ्यात राहिल्यामुळे एनर्जी माणसामध्ये कशीच आहे. अशा प्रकारचं एक किट तयार करतो आणि ज्यावेळी ते सकाळी आपल्या जागेवर चालत असतात त्यावेळी त्यांच्या टीप लिटरच्या हा टीप पोहोचवतो. तर जसं की सरांनी सांगितलं की मुलींना मध्ये समजा उन्हामध्ये दिवसभर ते काम करत असतात, चक्कर जर समजा आली किंवा अशक्तपणा वाटला तर अशा वेळेस सुद्धा त्यांनी सोयी केलेल्या असतात. प्रथमोपचार म्हणून त्यांना गोळ्या दिलेल्या असतात त्यांच्या टीम लिडरकडे. तसंच मुलींसाठी सुविधा असतात की मुलींचे काही महिन्यांचे दिवस असतात मेन्स्ट्रुअल सायकलचे, त्या सुविधा केलेल्या असतात. मग अशा प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी लक्ष घातलेलं आहे. आंबेडकरवादी संघटना, आम्ही आंबेडकरवादी संघटना या संघटनेने आपल्या संघटनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळी मदत केली आहे आणि प्रत्येक वेळी त्यांच्या सोयीसुविधांचा विचार केला आणि यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व्यवस्थित अभिवादन कसं होईल आणि आलेल्या लोकांची सोय कशी होईल या सगळ्या विषयांवर त्यांनी एकत्रितपणे लक्ष घातलेलं आहे. मग तुम्हाला सुद्धा या संघटनेमध्ये यायची इच्छा असेल तर तुम्ही या संघटनेमध्ये अवश्य येऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची लिंक टाकली आहे. तुम्ही त्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा आणि हा फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करा. तुमचा फॉर्म नक्कीच सबमिट होईल आणि तुम्हाला या संघटनेचा भाग होता येईल. तर प्रेक्षकांनो, जे संघटक आहेत त्या संघटकांचा काय अनुभव आला आहे आपल्या अध्यक्षांना, की कशाप्रकारे ते काम करतात, कशाप्रकारे त्यांची भूमिका असते, याबद्दल आपल्या अध्यक्ष सरांना बोलायचं आहे. मला खरंच खूप आनंद होत आहे की 2017पासून ही जी टीम तयार झालेली आहे आणि ह्या टीमच्या माध्यमातून हे काम करत आहे. कोणतंही काम जर आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण पाडायचं असेल तर आपली टीम ही खूप सक्षम असणं गरजेचं आहे. आणि मला खरंच खूप हे सांगत असताना खूप आनंद होत असतो की आमच्या टीममध्ये अगदी 18व्या वर्षापासून ते जवळजवळ 70 वर्षांच्या आजीपर्यंतची ही आहे की टीममध्ये आमच्यामध्ये पुरुष महिला मुलं मुली आहेत आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने तिथे काम करत असतो. कोणतंही वयाचं भान न बाळगता की त्याच्या हातात जे काम येईल, त्याच्या हातात जे कार्य येईल, त्याच्या हातात जो टास्क येईल तो
तो त्याच्या पद्धतीने अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करत असतो. फक्त तो त्या दिवशी पुरताच मर्यादित न राहता वर्षभराच्या सर्व कार्यक्रमांमध्ये अगदी स्वखर्चाने कुठेही प्रवास करण्यापासून या कुठेही उपक्रम यशस्वी करण्यासाठी जो लागणारा आर्थिक निधीसुद्धा आहे हे स्वतःच्या खिशातून संघटक देत असतात. आणि ह्या सर्व संघटकांमुळे आज ही संघटना यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहोत. अगदी आज 9व्या वर्षी आपण जो उपक्रम राबवत आहोत, आज संघटना घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि प्रत्येकजण आपलं प्रामाणिकपणे जे काम करत आहे याची 2 उदाहरणं आज माझ्यासमोर आहेत. प्रथमतः म्हणजे आमच्या संघटनेचे शिक्षक तपासनीस हे विपिन कदम आहेत आणि आशिष जाधव यांचे खजिनदार आहेत. यांच्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे संघटनेचा जो लेखाजोग आहे, जो लिगल जो आम्हाला धर्मदायमध्ये द्यायचा असतो त्याचं संपूर्ण काम सांभाळत असतात. आणि त्याचबरोबर आज तुम्ही आमच्या संघटनेचे संघटक आहात आणि अत्यंत सुंदर असं एक छान असा इंटरव्ह्यू इथे राबवलेला आहे. ही अशी एक म्हणजे 2 उदाहरणं मला इथे द्यायला आवडतील की संघटनेमध्ये किती संघटक अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि जीवाभावांच्या आणि कुटुंबाप्रमाणे काम करत आहेत. हे एक छान उदाहरण आहे. हां बरोबर आहे. असे म्हणजे प्रत्येकजण आहे. हे तर माझ्या समोर 2 आहेत, पण स्टेजच्या समोर आणि स्टेजच्या पाठीसुद्धा त्यांना नावाशी काही घेणं देणं नाही. ते फक्त त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांचं काम करत असतात. माझं बाबासाहेबांना काहीतरी देणं आहे, माझं या समाजाला काहीतरी देणं आहे, बस हेच त्यांच्या मनात आहे. कोणत्याही पदाची कोणत्याही नावाची अपेक्षा न करता अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात. त्यामुळे आज संघटना यशस्वीरित्या 9व्या वर्षाची काय होतं त्याला वाटचाल करत आहे. तुम्हाला सर्वांना हा एपिसोड नक्की आवडला असेल मला खात्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या देशावर असलेले उपकार म्हणजे त्यांनी केलेली कष्ट या सर्वांची माहिती आपल्याला बुद्धभूषण शिंदे सरांनी दिली आणि आंबेडकरवादी संघटनेची माहिती आपल्याला विपिन कदम सरांनी दिली. आणि या संघटनेचा तुम्ही भाग व्हा असं मी तुम्हाला आवाहन करेन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिधी आपण एक लाईव्ह प्रक्षेपण बघणार आहोत या सर्वांचं. तोपर्यंत जय भीम. भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना. आज घे ओ थंबले